नमस्कार. आपण पाहत आहात ZS न्यूज निर्भीड पत्रकारिता निष्पक्ष बातमी. प्रत्येक क्षणाची अपडेट आता आपल्यापर्यंत. जिल्हा परिषद जुन्या इमारत दुरुस्ती प्रकरणात 6.3 लाखांचा बोगस बिल घोटाळा. अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी ठेकेदारावर अन्याय, भ्रष्टाचार लपवण्याचा गंभीर आरोप. अहिल्यानगर जिल्हा परिषद आवारातील जुन्या इमारतीच्या दुरुस्ती कामात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप सरकारी कंत्राटदार सद्दाम मुनीर शेख यांनी केला आहे. आम्ही 4 वर्षांपासून न्यायासाठी दारोदार फिरत आहोत, पण भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठीच आमच्यावर अन्याय केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी शाखा अभियंता, उपअभियंता, डिपोटी तसेच संबंधित सीओ यांनी संगनमताने ठेकेदाराला न्याय न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात सरकारी कंत्राटदार शेख यांनी 2 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद कार्यालयात लेखी निवेदन सादर करून सखोल चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे. सन 2021 पासून पाठपुरावा तरीही चौकशी नाही, ठेकेदाराचा आरोप. सन 2021 मध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभाग दक्षिण शाखामार्फत या इमारतीच्या दुरुस्तीसाठी 38,22,427 रुपये मंजूर करण्यात आले होते. हे काम 31 मार्च 2022 पर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती. सदर काम आमच्या एजन्सीने वेळेत पूर्ण केल्याचा दावा सरकारी कंत्राटदार सद्दाम शेख यांनी केला आहे. अरणगाव ग्रामपंचायतीच्या नावावर निधी उचलल्याचा आरोप. या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे योगेश ढेरे यांनी आमच्या एजन्सीने केलेलेच काम अरणगाव ग्रामपंचायतीच्या नावावर दाखवून त्या आधारे 6,30,000 रुपयांचे बोगस बिल काढून रक्कम उचलली, असा आरोप सरकारी कंत्राटदार सद्दाम शेख यांनी केला आहे. यामुळे संपूर्ण व्यवहारावर भ्रष्टाचाराचा संशय अधिक बळावतो. तसेच या व्यवहारात शाखा अभियंता राऊत, उपअभियंता झावरे, डिपोटी व सीओ यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. देयक न देता उडवाउडवीची उत्तरे. ठेकेदाराने वारंवार पत्रव्यवहार करूनही संबंधित विभागाकडून कोणतेही अधिकृत उत्तर देण्यात आलेले नाही. उलट देयकाबाबत विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप निवेदनात नमूद केले आहे. व्याजासहित रक्कम देण्याची मागणी. या प्रकारामुळे मानसिक व आर्थिक त्रास झाल्याचे सांगत ठेकेदाराने 10 लाख रुपये देयत, 6,09,337 रुपये सुरक्षा अनामत रक्कम व्याजासहित त्वरित अदा करण्याची मागणी केली आहे. तसेच प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी आमच्यावर अन्याय केला जात आहे. भ्रष्टाचार लपवण्यासाठीच आम्हाला न्याय दिला जात नाही, असा आरोप सद्दाम शेख यांनी केला. या प्रकरणी ठेकेदार सद्दाम मुनीर शेख यांनी सांगितले की सन 2021 पासून सातत्याने पाठपुरावा करूनही आजपर्यंत कोणत्याही प्रकारची अधिकृत चौकशी सुरू करण्यात आलेली नाही. अनेक वेळा लेखी निवेदने, स्मरणपत्रे व प्रत्यक्ष भेटी देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा उत्तर मिळालेले नाही. या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेत पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वरिष्ठ स्तरावर चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यूज रिपोर्ट झहीर सय्यद. नमस्कार, मी सद्दाम मुनीर शेख, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, जिल्हा परिषद अहिल्यानगर. 29/11/2021 रोजी आम्हाला ई टेंडर मार्फत जिल्हा परिषद जुनी इमारत दुरुस्ती करणे हे टेंडर 19% बिलोदाराने आमच्या नावाने वर्क ऑर्डर मिळाली होती. परंतु त्याच्यानंतर आम्ही 5,24,000 रुपये आणि 76,000 रुपये असे EMDची रक्कम जिल्हा परिषदकडे जमा केलेली होती. आणि त्यानंतर वर्क ऑर्डर भेटली आणि वर्क ऑर्डर भेटल्याच्या नंतर आम्ही ते काम 40 ते 50% काम आम्ही ते पूर्ण केलं. ते काम पूर्ण केल्याच्या नंतर आम्ही बिलाची मागणी केली. बिलाची मागणी आम्हाला इंजिनियर, सेक्शनल इंजिनियर, डिप्युटी इंजिनियर यांनी पैशांची मागणी केल्यामुळे आम्ही त्यांना पैसे न दिल्यामुळे त्यांनी आम्हाला बिल MB रेकॉर्ड केली नाही आणि बिल देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर आम्ही जिल्हा परिषदला चौकशी केल्याच्या नंतर आम्ही केलेल्या कामाचे कार्यरंभ आदेश बनवून, तांत्रिक मान्यता आदेश बनवून त्यांनी त्याच कामाचे 6,30,000 रुपयाची रक्कमचे बिल काढलं. आणि ते काढल्याच्या नंतर त्याची आम्ही ज्यावेळेस तपासणी केली आणि विचारणा केली, त्यांनी त्याचे एकदम उडवाउडीचे उत्तर दिले. आणि आत्ता परत आम्ही 2 तारखेला सीओना ईमेलद्वारे, ॲडिशनल सीओना ईमेलद्वारे आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला, त्यांना तिघांना आपण ईमेलद्वारे आणि टपालाद्वारे अर्ज दिलेला आहे. त्या अर्जाचा सुद्धा त्यांनी व्यवस्थित अर्ज दिला नाही. आणि आज दिनांक 16 किती तारीख आहे? 11/2/2026 रोजी ॲडिशनल सीओ यांना भेटायला गेलो असता
त्यांनी उडवडीचे उत्तर दिले आणि मी याच्यात काही करू शकत नाही अशा प्रकारचे त्यांनी उत्तर दिलेले आहे. तरी आमच्यासोबत हा जो अन्याय झालेला आहे आणि आमची जे काम केलेली जी रक्कम आहे यांनी न देता त्यांनी इंजिनियर लोकांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनी ती 6,30,000 रुपयाची रक्कम भ्रष्टाचार करून त्यांनी काढून घेतलेली आहे. आणि आम्ही काम केलेले त्याची रक्कम त्यांनी न देता त्यांना साथ देऊन आमच्यावर अन्याय केलेला आहे. संगनमताने त्यांनी संगनमताने हो.